अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी आज मनोज जरांगेंना पुन्हा एकदा थेट आव्हान दिले। 288 जागांवर उमेदवार उभा करू असं ते म्हणतायत। 88 जागा लढवून दाखव आणि त्यातले 8 निवडून आणून दाखव असं भुजबळ म्हणाले। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणं शक्य नाहीये, सगळे सोयऱ्यांना देखील आरक्षण देता येणार नाही हे जरांगेंनी समजून घ्यावं असं देखील ते म्हणाले। सगळे मराठे वाईट नाहीत, पण जो ओबीसीच्या आरक्षणावर उठेल त्याला मात्र सोडू नका असं देखील भुजबळ म्हणतायत। आम्ही 288 उमेदवार उभे करू। अरे 88 तर उभे कर, 288 कुठून करतो? आणि 288 मध्ये 8 तर निवडून आण। ये ना, मैदानात ये, निवडणुका लढाव, हिम्मत असेल तर लढाव निवडणूक। चॅलेंज आहे माझं, 288 उमेदवार उभे करून दाखव। तर मराठा आरक्षणासंदर्भात छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले तेही जाणून घेऊया। हा म्हणतो सगळे आणि सोयरे त्यांना पण द्या। मी 4 माझी ऍडव्होकेट जनरलला विचारलं, 4 आणि 1 चीफ जस्टिस हायकोर्टाचे, त्या सगळ्यांचं लेखी घेतलं। हे घ्या, हे असंच आहे काय? त्यांनी सांगितलं हे शक्यच नाही। हे जर केलं तर एखादा ब्राह्मण समाजाच्या बांधवाला वाटलं की ओबीसी मध्ये आरक्षण, तर तो सुद्धा घेईल म्हणे। असं मुस्लिम आरक्षण, मी मुस्लिम आरक्षण देणार, कोण सांगतो? अण्णामान पुढारी सांगतो। नाही, मी आता मुस्लिमांना सुद्धा आरक्षण देणार आहे। तू काय मुस्लिमांना आरक्षण देतो? तर समजतं का आरक्षण म्हणजे काय? आरक्षण म्हणजे काय? बाबासाहेब आंबेडकरांनी का आरक्षण दिलं हे ज्यांना अगोदर समजून घ्या। हजारो वर्ष जे दबले गेले, पिचले गेले, सामाजिक दृष्टीने मागास राहिले, त्यांना पुढे आणण्यासाठी हे आरक्षण आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।